चॅप्टरचं नाव आहे नायट्रोजन कंटेनिंग कंपाऊंड आणि सुरुवातीला अमाइन बघायचं आपल्याला. आणि तो बेसिकली डेरिव्हेटिव्ह आहे बघा कसला. आता अमाइन्स आर द डेरिव्हेटिव्ह ऑफ अमोनिया. इथं दिसतो अमोनिया. अमोनिया मधला जो एक हायड्रोजन आहे त्याला रिप्लेस करतो आर. सो हा तयार होतो प्रायमरी अमाइन. 2 आर असेल तर सेकंडरी आणि 3 असेल तर काय म्हणणार टर्शरी अमाइन. टर्शरी. सो त्या आयडिया क्लिअर करून घ्या तुमच्या आधी. समजा हा कंपाऊंड आहे माझ्याकडं, हा कंपाऊंड आहे आणि खाली हा एक कंपाऊंड आहे. तर पहिला सांगा काय प्रायमरी सेकंडरी टर्शरी आणि दुसरा सांगा. टर्शरी. पहिला कोण? फर्स्ट प्रायमरी. फर्स्ट टर्शरी सर. फर्स्ट टर्शरी सेकंड प्रायमरी. सेकंड प्रायमरी. टर्शरी आणि हा काय झाला प्रायमरी. बिकॉज आपण ज्यावेळेस अल्कोहोल्स किंवा बाकीचे फंक्शनल बघतो त्यावेळेस अल्फा कार्बन वरून ठरवलं जातं त्याला किती ग्रुप अटॅच आहे त्याच्यावर. पण अमाइनच्या केसमध्ये इथं तुम्हाला दिसतंय की जेवढे आर ग्रुप असतील त्याच्यावरून ठरतं. सो आर ग्रुप पूर्ण एकच आर ग्रुप आहे अख्खा, म्हणून हा कोणता झाला प्रायमरी. आता जनरल मेथड्स ऑफ प्रिपरेशन. तुम्ही थोडा विचार करून बघा. समजा हे सगळं समोर तर दिसतच आहे, पण समजा आपल्याला बनवायचं आहे RNH2. आपल्याकडे आता अवेलेबल आहे RX. इकडून इकडची जर्नी करत असताना ऍड काय होणार आहे NH2. पण NH2 असा तर सेपरेट नसतो. सो NH2 च्या ठिकाणी काय येणार NH3. सो थोडक्यात ऍडिशन ऑफ अमोनिया म्हणून नाव काय अमोनोलायसिस. आणि कशापासून अल्किल हॅलाइड पासून. बघू आता कसं केलं त्यांनी. तुम्हाला इथं कळलं लगेच. नायट्रोजन वरची लोन पेअर कुठे अटॅक करणार आर वरती. सो आर इथं आला. लिव्हिंग ग्रुप कोणता आहे X. सो इट बिकम्स RNH2. तुम्ही परत एकदा तेच करायला गेले प्रत्येक स्टेपला कोणता ग्रुप ऍड होणार आहे NH2. नाही नीट बघा. RX. RX का R. R. आधी एक आर होता, त्याच्यानंतर हे झालं सबस्टिट्यूशन. इथून पुढे मेन झालं. 2 आले, 3 आले, 4 म्हणजे कोणता तयार झाला क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट. ठीक आहे. सो आपण बनवतोय मेन म्हणजे अमाइन. अमाइन साठी पहिली मेथड आहे अमोनोलायसिस. कोणाचं अल्किल हॅलाइडचं आणि अल्कोहोलचं. सध्या दाखवलंय त्यांनी पहिला अल्किल हॅलाइड. अमोनिया यूज करा, प्रत्येक स्टेप मध्ये इलिमिनेशन होणार आणि नंतर ऍडिशन होत जाईल आणि इथं तुम्हाला क्वाटर्नरी सॉल्ट भेटेल. आणि इथं जर तुम्ही लक्ष दिलं तर आपल्याला भेटला प्रायमरी अमाइन. आणि ते म्हणताय की इफ अमोनिया इज टेकन इन एक्सेस. इथं आता एक्सेस मध्ये काय घेतलं होतं तुमच्याकडे एक अल्किल हॅलाइड होता आणि एक अमोनिया होता. इथपर्यंत तुम्ही आले, मग एक्सेस मध्ये काय घेतला तुम्ही अमोनिया. नीट बघा. RX ना. RX किती वेळा घेतला 1 2 3 4 एक्सेस झाला ना. मग ते म्हणतात समजा तुम्ही तो एक्सेस नाही घेतला आणि अमोनिया जर एक्सेस घेतला असता देन मग प्रॉडक्ट कोणता आला असता प्रायमरी अमाइन. कारण तुमच्याकडे जर पुढं तुम्ही ऍडच नाही केला RX तर पुढच्या सगळ्या स्टेप कॅन्सल होणार आणि रिॲक्शन पुढे थांबणार प्रायमरी अमाइनला. समजलं एवढं. हो सर. सेकंड अमोनोलायसिस ऑफ अल्कोहोल्स. बघा आता मग अशी X होता त्या ठिकाणी आला OH. मग अशी आपण वापरला अमोनिया, इथं पण अमोनिया आहे. इथं वापरला Al2O3. थोडं आठवून बघा कॅटलिस्ट काय काम करतो रिडक्शन. रिडक्शन. तर ठीक आहे बघू ना आपण काय झालं. OH इज रिप्लेस विथ दॅट NH2. आणि जर ही रिॲक्शन तुम्ही कंटिन्यू केली तर काय होईल बघा. OH ची जागा NH2 ने घेतली, परत एकदा अल्कोहोल यूज केला. प्रत्येक स्टेपला ऍड काय होतोय आर ग्रुप. हा मग तुम्ही अल्कोहोल कसा वापरला एक्सेस. ठीक आहे.
आणि इथं असं लिहिलंय क्वाटर्नरी अमोनियम हायड्रॉक्साईड इज नॉट फॉर्म, म्हणजे तुम्हाला असा कंपाऊंड नाही भेटत. का नाही भेटत? नायट्रोजन वरती काय असते? लोन तयार. ठीक आहे. इफ एक्सेस ऑफ अमोनिया इज यूज, जर आपण उलट केला तर अल्कोहोल नाही म्हणत आहे, अमोनिया बोलतोय, तो मेन प्रॉडक्ट परत एकदा कोणता भेटणार? प्रायमरी अमाइन. परत एकदा सुरुवातीला कोणापासून बनवला? अल्किल हॅलाइड. आता कोणापासून बनवला? ROH. दोघांची रिएक्शन कोणाबरोबर केली होती? अमोनिया. या रिएक्शन मध्ये आपण एक्सेस मध्ये काय घेतला होता? RX. आणि या रिएक्शन मध्ये एक्सेस मध्ये काय घेतला होता? ROH. समजा एक्सेस घेतला नसता तर दोन्ही रिएक्शनचा मेन प्रॉडक्ट काय भेटला असता? विच अमाइन? प्रायमरी अमाइन. प्रायमरी. ओके. आणि अल्कोहोलच्या केसमध्ये लास्ट मध्ये टर्शरी क्वाटर्नरी भेटत नाही. ठीक आहे. आणि रिएजंट कोणता होता? Al2O3 400 डिग्री सेल्सिअस. कसलं प्रिपरेशन करतो आपण? अमोनिया का अमाइन? अमाइन. अमाइन. ठीक आहे. पुढे जाऊ आता. आता बाय रिडक्शन, आता एक साधी गोष्ट आपल्याला बनवायचा RnH2, आणि हा बनणार आहे काय केल्यावरती? रिडक्शन केलं. म्हणजे याच्या वरचा जो काही रिएक्टंट आहे त्याच्यामध्ये काय असणार आहे? ऑक्सिजन ना. ऑक्सिजन वरती हा वापरला, रिडक्शन झाल्यावर रिड्यूस होतो, म्हणजे मायनस कोण होतो? ऑक्सिजन. म्हणजे तुम्हाला इनिशियली कोणता फंक्शनल ग्रुप लागणार आहे? अमाइड. त्याचं तयार काय झालं? अमाइन. अमाइड टू अमाइन किती रिएक्शन आहे? 3. हॉफमन, स्मिथ आणि कर्टिस. ठीक आहे. आता बघू इथं काय केलंय ते. अमाइड, आठवा बरं, LiLH4 काय करतो? रिडक्शन. सो अमाइड इज कन्वर्टेड इनटू अमाइन. ठीक आहे. Na/C2H5OH तो पण वापरू शकता, वरचा पण चालेल, दोघांचा रोल तो सेमच आहे. आता इथं बघा RCN दिलाय तुम्हाला, नायट्राइल आहे, आणि नायट्राइल वरती जर आपण हायड्रोजनेशन केलं म्हणजे ऍक्च्युली परत काय करतोय? रिडक्शन इन द प्रेझेन्स ऑफ दिस रिएजंट. सो RC ट्रिपल बॉन्ड N जो तुमचा रिएक्टंट होता तो कशात कन्वर्ट झाला? RCN. ओके. मध्ये सिंगल बॉन्ड आहे. आता ट्रिपलचा डायरेक्ट सिंगल झाला म्हणजे इथं 2 हायड्रोजन ऍड झाले आणि सेंटरला पण किती झाले? 2. आणि 2 आणि 2 4 म्हणून किती ऍड केले? 4 हायड्रोजन्स. ठीक आहे. and this reaction is called as a कोणती? मेंडिस रिएक्शन. मेंडिस रिएक्शन काय? नेसन 4 हायड्रोजन आणि Na विथ अल्कोहोल. रिडक्शन ऑफ अल्काइल आयसोसायनाइड. आता हा RCN होता, हा कोणता आहे? RNC. तर परत एकदा सेम केलं आपण, पण आता मगाशी दाखवलं तसं RN किती बॉन्ड असतील इथं? कार्बन आणि नायट्रोजनच्या मध्ये सिंगल. इथं याचं म्हणतोय मी डबल बॉन्ड. ट्रिपल. ठीक आहे. आणि त्याच्यावर तुम्ही केलं हायड्रोजनेशन, सो तुम्हाला हा प्रॉडक्ट भेटला. इथं नायट्रोजनला हायड्रोजन भेटला, R तसंच आहे, नायट्रोजन आहे, त्याच्या पुढे कार्बन आहे. नायट्रोजनचे 3 बॉन्ड असतात, 1 हायड्रोजन, आणि शेवटी 3 असतात. तर 3 आणि किती झाले? 4. ठीक आहे. सो परत एकदा आपण रिडक्शन करतोय. रिडक्शनचा पहिला रिएजंट LiLH4, दुसरा मेंडिस रिएक्शनचा हा रिएजंट आहे. तुम्ही वापरा RCN वरती किंवा RNC वरती. बेसिकली तुम्हाला जो कंपाऊंड भेटणार आहे तो कोणता असणार आहे? अमाइन. ठीक आहे. क्लिअर आहे? कसलं प्रिपरेशन करतोय? येस. अमाइन. पहिली रिएक्शन कोणती होती? सगळ्यात वरती. रिडक्शन केलं होतं सर. रिएजंट बोला, रिएजंट. Al2O3.
हा येस. RX पण एक मिनिट. येस. हा काय वापरलं होतं आपण? अमोनिया आणि त्याच्यानंतर परत खाली अमोनिया. कॅटलिस्ट कोणता होता? Al2O3. आता पुढे जाऊ. ऑक्झाईम. ऑक्झाईमला कसं ओळखतात? कार्बन टू नायट्रोजन कोणता बॉन्ड असतो? डबल बॉन्ड. डबल. आणि त्याला पुढे जॉईंट काय असतो? OH. माग काही पण असेल R ग्रुप वगैरे, पण हे फिक्स आहे. हा पार्ट दिसला की त्याला म्हणायचं ऑक्झाईम. ठीक आहे. तर या ऑक्झाईम वरती आपण ऍड काय केले? 4 हायड्रोजन. आणि याच्याबरोबर हा वापरलाय Na-C2H5OH. डबलचा काय होणार? सिंगल. याला घेऊ चला. RCH डबल बॉन्ड NOH या टाइप मध्ये आलेला आहे. आता याच्यावर हायड्रोजन ऍड केला तर पहिला चेंज असा होणार, डबलचा होणार सिंगल. मग आता कार्बनला किती हायड्रोजन ऍड होणार इथं? एक अजून. सो R च्या शेजारी अटॅच काय झालं? CH2. आता याला H भेटला तर इथून रिमूव्ह काय होणार? वॉटर. मग नायट्रोजनला किती हायड्रोजन पाहिजे अजून? 2. त्यामुळे हा कंपाऊंड फॉर्म झालेला आहे. ठीक आहे. सो आपण ऑक्झाईम पासून पण बनवू शकतो अमाइन. त्याच्यानंतर NO2 चं कन्व्हर्जन कशात झालं? NH2. जसं मी मागे बोललो होतो ZnHgHCl असतो, तसंच दुसरा कोणता रिएजंट आहे? SnHCl. SnHCl म्हणजे लगेच लक्षात काय ठेवायचं? रिडक्शन. रिडक्शन म्हणजे ऑक्सिजनचं कन्व्हर्जन कशात झालं? हायड्रोजन. ठीक आहे. आणि FeSCl पण चालत. सो परत एकदा ZnHg. आवाज येतोय का? हो सर. येस. लाईट गेली होती त्यामुळे आवाज येत नसतो. ओके. हा. सो मी असं बोलत होतो 3 रिएजंट जे रिडक्शन करतात ते Zn बोला Hg आणि त्याच्याबरोबर काय असतो? SCl. आता यूज केलेला SnHCl आणि अजून एक कोणता दिलाय? FeSCl. तिघांचं काम काय? रिडक्शन. ठीक आहे. पुढे जाऊ. पुढं तिसरा ऑप्शन आहे अमाइन बनवायचं आहे आणि बाय हायड्रोलिसिस. सो RNC. NC म्हटल्यावर नाव काय? तो अल्काइल आयसोसायनाइड. आणि त्याच्यापासून आपल्याला भेटतो अमाइन आणि हा साइड प्रॉडक्ट भेटतो. ठीक आहे. अंडरगो हायड्रोलिसिस विथ द मिनरल ऍसिड अँड फॉर्म्स अल्काइल अमाइन. सो इथं बेसिकली तुम्हाला ऍसिड असलाच पाहिजे. ठीक आहे. सो इथं तयार झाला अमाइन, प्रायमरी अमाइन, बाकी ऍसिड. तुम्हाला मेन वरचे जे रिएक्शन आहे त्या विचारतात आता झालेल्या. परत आता RNCO नाव काय? अल्काइल आयसोसायनेट. शेवटी काय आलं? ATE. अंडरगो हायड्रोलिसिस ऑन हिटिंग विथ KOH. KOH बरोबर हिट केला तर तुम्हाला दिसतं KO आणि CO म्हणजे इथून रिलीज काय झाला? K2CO3 आणि अमाइन ॲज अ साइड प्रॉडक्ट भेटतो. या सगळ्या जास्त येणाऱ्या रिएक्शन नाहीये, तुम्हाला कधीतरी येतात. ज्या येतात त्या खाली दिलेल्या आहे बघा. तुम्ही चेक करा, आपण प्रिव्हियस इयर्स बघणारच आहे, त्याच्यामध्ये कळेल तुम्हाला. प्रत्येक चॅप्टर मध्ये येणारी रिएक्शन जवळपास कोणती? हॉफमन. ग्रीकनट. हा ग्रीकनट पण आहे आणि हॉफमन पण आहे. हॉफमन
amide is converted into amine. Amine. 1 carbon less. Less. कशी ओळखायची? Br2 KOH KOH. किंवा NaOBr असं लिहिलं तरी पण ओळखता येते. साइड प्रोडक्ट द्या सोडून, आपल्याला मेन काय पाहिजे आता? कशाचं कन्वर्जन कसं? तर इथून काय गायब होतो? कार्बोनिल ग्रुप. ऑक्सिजन. कार्बोनिल पूर्ण. कार्बोनिल म्हणजे C आणि O पण, म्हणून काय लिहिले? 1 कार्बन काय झाला? लेस. लेस. ही राहिली ना लक्षात? जास्त गरज नाही ना परत रिपीट करायची. नाही. बर, बाकीचं बघा पुढे. फ्रॉम ग्रिग्नाट रिएजंट. ग्रिग्नाट रिएजंट पासून कसं बनवणार? एक मिनिट. एक सिंपल आहे की तुम्हाला बनवायचं अमाइन, आणि अमाइन साठी स्ट्रक्चर काढून घ्या इकडं. RNH2 आपलं टार्गेट आहे, आणि आपल्याला दिला ग्रिग्नाट. ग्रिग्नाट म्हणजे RMG, पुढे काय असतो? X. मग तुम्हाला काय वाटतं हे बनवताना ग्रिग्नाट कसली हेल्प करू शकतो? MG देणार, X देणार का R देणार? R देणार ना. मग R भेटला समजा, बाकी काय राहिला मग? NH2. मग NH2 जर ऍड करायचा असेल, जो ग्रुप आपण ऍड करतो त्याच्याबरोबर एक काय जोडतात? निगेटिव्ह. निगेटिव्ह. म्हणजेच कोणता ग्रुप? लिव्हिंग. लिव्हिंग. मग तो MG 2 निगेटिव्ह बरोबर जाणार, हा गेला बाहेर. R कोणाला जॉईन झाला? NH2. सो आन्सर काय आलं? प्रायमरी अमाइन. ठीक आहे. सो त्याच टाइप मध्ये इथं पण दिसतंय. हे तुम्ही या टाइप मध्ये विचार करा पेपरला, जर आला प्रश्न तर. जास्त काही करायची गरज नाही, आता सांगितलं तसं लॉजिकली करून बघायचं. सो अल्काइल मॅग्नेशियम आयोडाइड म्हणजेच ग्रिग्नाट रिएजंट ज्यावेळेस क्लोरो अमाइन बरोबर रिॲक्ट करतो, सो त्यावेळेस अमाइन भेटतो, साइड प्रोडक्ट ठरलेला असतो. हॉफमन झाली ती महत्वाची. आताची ग्रिग्नाट इम्पॉर्टंट आहे, आणि ही पण आहे गॅब्रिएल फॅथलमाइड सिंथेसिस. या सिंथेसिस मध्ये तुम्हाला आता नीटला काही रिॲक्शन तर येणार नाही विचारायला, सो पण त्या ठिकाणी काय काय यूज केलं ते माहिती असलं पाहिजे. फॅथलमाइड इज फर्स्ट ट्रीटेड विथ KOH, म्हणजे सुरुवातीला घेतलेल्या कंपाऊंडचं नाव काय? फॅथलमाइड. ठीक आहे. रिॲक्टेड विथ KOH टू ऑब्टेन पोटॅशियम, म्हणजे काय झालं नाही बघा, इथं KOH वापरला आणि त्यामुळं H जाऊन त्या ठिकाणी K आला, म्हणजे पोटॅशियमचा सॉल्ट आला. सेकंड स्टेपला आपण ऍड काय केला? अल्काइल आयोडाइड. R इज अ अल्काइल, I म्हणजे काय? आयोडाइड. साधी गोष्ट आहे, K कोणा बरोबर जाणार? सो इट बिकम्स KI, आणि त्याच्या ठिकाणी कोण आला? R. ठीक आहे. म्हणजे आत्ताशी आपण R ग्रुप ऍड केला, नंतरून आपण त्याच्यात टाकलं वॉटर. वॉटर टाकल्यावरती हा जो कंपाऊंड आहे हा ब्रेक होतो, इथून पूर्णपणे बाहेर कोण पडतो? N. आणि तो नायट्रोजन असा फ्री तर राहत नाही, त्याला दोन काय अटॅच होणार? हायड्रोजन. मग ह्या CO चा ऍसिड झाला. पण आपलं मेन काय इथं, आपल्याला काय पाहिजे होतं? अमाइन. तर हे समजून घ्या, ही रिॲक्शन खरं तर कशासाठी केली जाते? फॉर फॅथलिक ऍसिड. पण आपलं चॅप्टर नायट्रोजनचं आहे, म्हणून आपण कशाकडे लक्ष देतो? अमाइनकडे. एनालिसिस नॉट फॉर्म बाय दिस रिॲक्शन. नाहीच होऊ शकत ना, एवढं कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर मध्ये ऍनालिन कुठून बसवायचं एवढी मोठी रिंग? सो ते नाही होणार. तर थोडं परत एकदा रिवाइज करू. ओरिजिनल कंपाऊंडचं नाव काय? फॅथलमाइड. न बघता बोला. काय यूज केलं तिथं? KOH. KOH यूज केलं, कोणाची जागा कोणी घेतली? बोला. H च्या ठिकाणी कोण आला? दोन मिनिट.
आवाज येतोय? हॅलो. ओके, हो सर. ठीक आहे. ही रिॲक्शन झाली. पुढच्या रिॲक्शन नाव कर्टिस आहे. कर्टिस वरून काय आठवतं का? आताच झालं मग. हो सर. इज कन्वर्टेड इनटू अमाइन. अमाइन. ठीक आहे. इथे एक नवीन पॉइंट तुमच्यासाठी सांगितलं असेल, याच्या आधी आयसोसायनाइड तयार होतं. कर्टिस रिॲक्शन ही ऍक्च्युली अमाइड वर होती, पण त्यासाठी आधी काय वापरायला लागतो? सोडियम अझाइड. त्याच्यानंतरून हा कंपाऊंड तयार होतो, मग नंतरून N2 रिलीज होतो आणि मग फायनली हा तयार होतो. आत्ताशी तुमच्याकडे अमाइड आलेला आहे, अमाइड, आणि अमाइडचं नंतरून तयार होतं अमाइन. हे डायरेक्ट दाखवू का मेकॅनिझम दाखवू? बोला. मेकॅनिझम डायरेक्ट इथली मेन स्टेप फक्त दाखवतो मेकॅनिझम कसं होतं. R C डबल बॉन्ड O N आणि N वरती काय येतं? लोन पेअर. नीट बघा इथं काय होतं. चार्ज बिकम्स ठेवणार, बॉन्ड. पण हा जो आहे हा स्टेबलाइज होतो आणि हा R ग्रुप जो आहे हा मायग्रेट होतो कोणावरती? नायट्रोजन वरती. आणि जर असं झालं तर काय झालं की तुम्ही कार्बन आणि ऑक्सिजनला काही केलेलं नाहीये, त्याला अटॅच नायट्रोजन, आणि नायट्रोजनला कोणता ग्रुप आला? R. बघा तोच तुमचा इथं आलेला आहे. नंतर तुम्ही वॉटर ऍड केलं का? ठरलेलं आहे वॉटर ऍड केलं की CO2 रिलीज होतो आणि अमाइन भेटतो इथं. ही सगळ्यात मेन स्टेप, याला म्हणायचं रिअरेंजमेंट. ही कशातच बसत नाही. ऑक्सिडेशन, रिडक्शन, ऍडिशन, इलिमिनेशन कशात नाही बसणार. सो त्याला एक सेपरेट कॅटेगरी दिली, रिअरेंजमेंट. आणि बघा सी झाला, राहिला काय? H हॉफमन, C कर्टिस, S म्हणजे काय? स्मिथ. स्मिथ रिॲक्शन मध्ये काय वापरलं? ऍसिड. इथं वापरला होता NaN3, इथं काय वापरला? N3H. हा. So in presence of concentrated H2SO4, alkanoic acid reacts with hydroxylic acid म्हणजे N3H followed by the hydrolysis म्हणजे सेकंड स्टेप. इथं भेटणार प्रायमरी अमाइन N2 आणि CO2. ठीक आहे. आता तुम्हाला पेपरला काय करायचं, कसं आठवायचं ते. हॉफमन म्हणजे काय दिसणार तुम्हाला एरोवरती? PR2 आणि NaOH. कर्टिस कसे ओळखणार? H1 NaN3, दिस इज कर्टिस. आणि तुमची स्मिथ कसे ओळखणार? N3H. हे थोडं सेम वाटतं म्हणून कन्फ्युजन होतं. कर्टिसला NaN3 आणि स्मिथला N3H. तुम्हाला समजत नसेल तर स्ट्रक्चर लक्षात ठेवा. N3H म्हणजे किती नायट्रोजन आहे? 3. पुढे हायड्रोजन. मग याला किती बॉन्ड असणार आहे? 1 2 3. इथं एक झाला समजा, इथे एक झाला, या टाइप मध्ये असणार. ते बॉन्ड फिरत राहतात. ठीक आहे. 3 रिॲक्शन लक्षात ठेवा, हॉफमन, स्मिथ आणि कर्टिस. एवढं कळालं? हो सर. बाकी थेरॉटिकल पार्ट आहे. आता समजा तुमच्याकडे 3 अमाइन दिले, प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी, आणि तुम्हाला तिघांना सेपरेट करायला सांगितलं, तर तुम्ही काय करू शकता? तुमच्याकडे 3 कंपाऊंडचं मिक्सचर आहे. याचं नाव काय मग असे आलं होतं? नायट्रोजनला 4 R ग्रुप. क्वाटर्नरी. कोणता? क्वाटर्नरी. क्वाटर्नरी. येस, क्वाटर्नरी. याच्यावर डिस्टिलेशन केलं तर आपल्याला मिक्सचर ऑफ प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शियरी अमाइन भेटतं. आणि हा जो कंपाऊंड आहे डज नॉट अंडरगो डिस्टिलेशन. मिक्सचर ऑफ दिस 3 कॅन बी सेपरेटेड बाय फॉलोइंग मेथड. म्हणजे आपण सुरुवात केली, आपल्याला याचं मिक्सचर भेटलं. चला आता ते सेपरेट करायला काय काय वापरतात. तुमचा एक चॅप्टर आहे तो झालाय का, तो प्युरिफिकेशन वगैरे? नाही सर. नाही झाला. बरं. पहिला आहे फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. तो मी घेणार नाही आता, तो त्या चॅप्टर मध्ये येऊ. पुढे हेझनबर्गला. हेझनबर्ग मेथड मध्ये
In this method, amines are separated by benzene sulfonyl chloride. बघा बेन्झीन सल्फोनिल क्लोराइड इथं वापरलेलं आहे. त्याची रिएक्शन करून बघा रिस्पेक्टिव्ह अमाइन बरोबर प्रॉडक्ट भेटणार. याचा प्रॉडक्ट सोल्युबल असतो KOH मध्ये, याचा प्रॉडक्ट KOH मध्ये इनसोल्युबल असतो. आणि टर्शरी अमाइन रिएक्टच करत नाही याच्याबरोबर, सो कोणताही पीपीटी फॉर्म होत नाही. सो तुम्हाला दिलेलं सॅम्पल आहे एक्स, तुम्हाला दिलेलं Y नावाचं एक सॅम्पल आहे समजा, आणि तुम्ही त्याची रिएक्शन करून बघा याच्याबरोबर. जर प्रॉडक्ट भेटला तर दोन ऑप्शन ओपन झाले, प्रायमरी आणि सेकंडरी. सेकंड. जर भेटलाच नाही तर कोणता, टर्शरी. मग आता आलेला प्रॉडक्ट कशात मिक्स करायचा, KOH मध्ये. मिक्स झाला तर कोणता असणार आहे, प्रायमरी अमाइन, आणि इन्सोल्युबल असेल तर सेकंडरी. इट इज अ हेझनबर्ग मेथड. एकच नाव लक्षात राहिलं पाहिजे, बेन्झीन सल्फोनिल क्लोराइड. ठीक आहे. देन नेक्स्ट पुढची कोणती मेथड आहे, हॉफमन. हॉफमन रिएक्शन वेगळी, मेथड वेगळी, मिक्स करू नका. 3 अमाइन आहे आपल्याकडे, प्रत्येकाची रिएक्शन कशाबरोबर केली, इथाइल ऑक्झालेट. नेहमीप्रमाणे टर्शरीचा नो प्रॉडक्ट, इकडे लिक्विड आणि इकडे कोणता भेटतो, सॉलिड. जसं वरती होतं तसं सेम इथं होणार. सो ही हॉफमन मेथड आहे. वरची कोणती होती, नाव काय, हेझनबर्ग्स मेथड. येस, आणि त्याच्यावरची फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. फिजिकल प्रॉपर्टी, पहिला गॅस आहे, दुसरा लिक्विड आहे. साधी गोष्ट आहे, कार्बनची चेन वाढली का गॅसचं लिक्विड, लिक्विडचं काय होतं, सॉलिड. हायर अमाइन्स आर हॅव फिशी स्मेल, फिश लाईक अ स्मेल असतो. हायर म्हणजे जास्त कार्बनची चेन असलेले. हायड्रोजन बॉन्डिंग बघा, वीकर ऍज कम्पेअर्ड टू वॉटर. दोघांमध्ये प्रेझेंट आहे, पण वॉटर पेक्षा वीक आहे, कारण ऑक्सिजन जास्त काय असतो, इलेक्ट्रो Negative. प्रायमरी आणि सेकंडरी मध्ये कोणाकडे जास्त हायड्रोजन बॉन्डिंग आहे, कोणाकडे जास्त आहे, प्रायमरी, कारण त्याच्याकडे हायड्रोजन किती, 2, याच्याकडे किती, फक्त एकच आहे. आणि टर्शरी मध्ये हायड्रोजन नसतो, त्यामुळे तिथं काय होणार नाही, हायड्रोजन बॉन्ड. त्याच्यावर त्यांनी लगेच खालचा पॉईंट घेतला असेल बघा, ऑर्डर ऑफ बॉइलिंग पॉईंट. सगळ्यात जास्त कोणाचा, प्रायमरी. U2 किती हायड्रोजन, ट्रू हायड्रोजन. इथं किती येणार, 1. इथं किती आले, 0. ओके. बॉइलिंग पॉइंटची ही ऑर्डर आहे. वोलाटाईलची अपोजिट असणार आहे, कारण टर्शरी जो आहे तो लगेच इव्हॅपोरेट होणार. सो टर्शरी, सेकंडरी, प्रायमरी. उलटी करू नका, बऱ्याच जणांना वाटतं की ते दोन्ही सेमच असतात. बॉइलिंग पॉइंट वेगळी गोष्ट आहे, वोलाटाईल असणं वेगळी गोष्ट आहे. नेक्स्ट, सोल्युबिलिटी बघा. आता इथं लो मॉलिक्युलर वेट अमाइन्स आर सोल्युबल इन वॉटर. जेवढी चेन छोटी असते ना, तेवढी रिएक्टिव्हिटी कमी का जास्त, जास्त. आणि जेवढा जास्त रिएक्टिव्ह तेवढाच तो काय होणार, सोल्युबल. इथे दिले बघा, प्रायमरी इझिली सोल्युबल होतो, देन सेकंडरी, देन टर्शरी. पण प्रायमरी मध्ये तुमच्याकडे 2 हायड्रोजनचे ऑप्शन आहे. सोल्युबल म्हणजे 2 गोष्टी, बॉन्ड ब्रेकिंग आणि काय होतं, जेवढे जास्त बॉन्ड फॉर्म होणार तेवढा कंपाऊंड जास्त काय असणार आहे, सोल्युबल. त्यामुळे प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी येतो. हे नीट लक्षात ठेवा सगळं. केमिकल प्रॉपर्टीज. बेसिक कॅरेक्टर ऑफ अमाइन इज ड्यू टू प्रेझेन्स ऑफ लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ऑन द नायट्रोजन. साधी गोष्ट आहे. बेस म्हणजे काय देतो, OH. परत आले OH, कालच सांगितलं होतं. बेस काय देतो, नाही ते तयार होतं, ते काय दिल्यावर तयार होतं, ऍसिड H+ देतो. तो बेस काय देतो, निगेटिव्ह चार्ज. ठीक आहे. सो लोन पेअर म्हणजे स्वतःच एक कोणता चार्ज असतो, निगेटिव्ह. सो देन बेसिक कॅरेक्टर अमाइन त्याच्यामुळे असतं. बेसिक स्ट्रेंथ डिपेंड ऑन इलेक्ट्रॉन डोनेटिंग टेंडन्सी. याचा साध्या सिंपल शब्दात, जेवढा प्लस आहे इफेक्ट जास्त, तेवढी बेसिसिटी जास्त.
सो ऑर्डर ऑफ बेसिक कॅरेक्टर इन ऍक्वियस सोल्युशन. आता इथं नीट बघा, एक्सेप्शनल केस आहे इथं. हा कोणता अमाइन आहे? सेकंडरी. सेकंडरी. हा कोणता आहे? प्रायमरी. प्रायमरी. टर्शरी. टर्शरी. आणि शेवटी अमोनिया आहे. आपली ऑर्डर काय आली पाहिजे बेसिसिटीची? सगळ्यात आधी कोणता आला पाहिजे? टर्शरी. टर्शरी, देन सेकंडरी, देन Secondary. प्रायमरी. पण आला कोणता? सेकंडरी, प्रायमरी आणि प्रायमरी. टर्शरी. टर्शरी. मग असं का झालं असेल? प्लस इफेक्ट तर जास्त आहे टर्शरी मध्ये, पण नायट्रोजनची लोन पेअर असती, त्या लोन पेअरला क्राउडिंग होती. कोणाची? 3-3 CH3 ची. त्यामुळे ते लोन पेअर लवकर डोनेट होत नाही. सगळ्यात बेस्ट काय माहिती का? की प्लस इफेक्ट पण आहे दोन ग्रुपचा, इथं हायड्रोजन जोडून द्या, प्लस इफेक्ट पण भेटला आणि इकडून पूर्ण जागा भेटली लोन पेअर देण्यासाठी, कारण हायड्रोजनची साईज काही खूप मोठी नसती. सगळ्यात बेस्ट कॉम्बिनेशन म्हणजे कोणतं? सेकंडरी. सेकंड. वर्स्ट कोणतं? टर्शरी. Tertiary. याला सोडून द्या 2 मिनिटं. टर्शरी. आणि म्हणून मग सेंटरला कोणता आला? प्रायमरी. प्रायमरी. फरक समजला? हो सर. आता हे कोणाच्या केसमध्ये? CH3 असताना. आता खाली कोणता आहे बघा, ग्रुप मोठा झाला, 2 कार्बन आले, तर हा कोणता आहे सध्या? सेकंडरी. हा पण होता सेकंडरी. हा कोणता आहे? टर्शरी. Tertiary. कोणता होता? प्रायमरी. हा कोणता आहे? प्रायमरी. प्रायमरी. हा कोणता होता? टर्शरी. याला सोडून दे, ते कन्फ्युज करतो आपल्याला. आता तुम्ही म्हणा, आत्ताच तुम्ही म्हटले वरती एक्सेप्शनल, मग खाली असं का झालं? कारण जर तुम्ही बघितलं तर नायट्रोजन जो आहे त्याला आता 2 कार्बन जॉईन झाले. सर मी जास्त काढले ते, म्हणजे इथं CH2 असेल तर पुढे CH3, CH2 असेल तर CH3, त्यामुळे ते ग्रुप लांब जातात. मग आता लोन पेअर देण्याची टेंडन्सी जास्त असू शकते. ठीक आहे. मग आता तुम्हाला जास्त कन्फ्युज करण्यापेक्षा थोडक्यात सांगतो, त्याला पण सोडून द्या. लॉजिकली अमाइन मध्ये आपल्याला काय वाटतं? टर्शरी, सेकंडरी, प्रायमरी. पण सगळ्यात बेस्ट कोणता? सेकंडरी. सगळ्यात वर्स्ट कोणता? टर्शरी. प्रायमरी. मध्ये कोणता आला? प्रायमरी. प्रायमरी. काय चाललंय? कसली ऑर्डर आहे? बेसिस. कळलं आता? हो सर. ओके. आता जे मी डिस्कस केलं ते त्यांनी गोल्डन की पॉइंट्स मध्ये दिले. स्टेरिक हिंड्रन्स मध्ये इन टर्शरी अमाइन्स 3 अल्काइल ग्रुप असतात, नायट्रोजनला बल्कियर असतात, म्हणून तिथं स्टेरिक काय असतो? स्टेरिक. हिंड्रन्स. त्याच्यानंतर हायड्रेशन. हायड्रेशन म्हणजे ऍडिशन ऑफ वॉटर. टर्शरी मध्ये वॉटर ऍड केलं हायड्रोजन बॉन्डिंग होतं, पण असे किती हायड्रोजन आहे फक्त आपल्याकडं? किंवा इथं मला फरक सांगा, टर्शरी मध्ये आणि सेकंडरी मध्ये काय फरक वाटतो तुम्हाला हायड्रेशनच्या केसमध्ये? इथं लिहिलं पण आहे खाली. प्रोटोनेटेड टर्शरी अमाइन कॅन फॉर्म हायड्रोजन बॉन्डिंग विथ वॉटर मॉलिक्युल ओनली ऍट 1 पॉइंट. म्हणजे फक्त एकाच हायड्रोजन बरोबर तो फॉर्म करतो बॉन्ड, आणि इकडे किती फॉर्म करणार आहे? 2. सो एका बरोबर केलं म्हणून लेस स्टेबल, दोघांबरोबर केलं म्हणून मोर स्टेबल. ठीक आहे. याचं आणि त्याचं रिलेशन नाही लावायचं तिकडे बेसिसिटीच्या एक्सेप्शनल केस बरोबर. ठीक आहे. आणि पुढचा पॉइंट बघू. आता विषय चाललाय ऍनिलिनचा. आता पण आपण अमाइन करत होतो, आता ऍनिलिनचा एक पॉइंट आला बघा इथं. ऍनिलिनचं स्ट्रक्चर काय? बेन्झिनला NH2. बेन्झिनला NH2. तो असं तिथं काय लिहिलं? द बेसिक स्ट्रेंथ ऑफ ऍनिलिन इज लेस दॅन ॲलिफॅटिक अमाइन. कंपॅरिझन करता येते, आपण आपलंच करू इथं. चला, हा एक कंपाऊंड आहे तुमच्याकडे ऍनिलिन, आणि दुसरा हा कंपाऊंड आहे. याच्यातला स्ट्रॉंग बेस कोणता असणार आहे? खालचा. आणि वरचा कसा असणार आहे? वीक बेस. कारण हा कोणता कार्बन आहे? सेकंडरी. sp2 कार्बन. sp2 कार्बन मध्ये निगेटिव्हिटी जास्त असते ऍज कम्पेअर्ड टू हा कोणता कार्बन आहे? sp3. sp3. साधी गोष्ट आहे की बेसिसिटी कोणाची जास्त आहे? sp3. sp2 ची.
SP3 ची सर. sp3 म्हणजे अमाईनची जास्त कोणापेक्षा? ऍनिलीन पेक्षा. समजलं का नाही? हो सर. आणि अजून एक पॉइंट की ही लोन पेअर कुठे जाते? रिंग मध्ये. रेझोनन्स. येस. रेझोनन्स. बर पुढे आता रिएक्शन शोईंग बेसिक नेचर. बेसिक नेचर कसं शो करेल एखादा? बेस, परत एकदा बेस काय देतो? निगेटिव्ह. निगेटिव्ह चार्ज. सो लोन पेअर दिली म्हणून त्यांनी कोणाला घेतला? एच. मग एच लाच काय घेतला? ऍसिड काय देतो? एच. तो हा झाला तुमचा अल्काइल अमोनियम क्लोराइड. हा नंतर मी हीट केलं तुम्हाला अल्किल हॅलाइड आणि अमोनिया भेटतो. आपला विषय हा नाही की प्रॉडक्ट काय भेटतं, आपला विषय की हा बेस म्हणून काम करतो का. त्यांनी बेस दिला, सॉरी निगेटिव्ह चार्ज दिला म्हणून तो बेस आहे. ठीक आहे, तर पुढे जाऊ. जे महत्वाचं नाही ते स्किप करणार लगेच. आता हे तुम्हाला येऊ शकतं काय? अवघड आहे का ही रिॲक्शन इथून इथं नेण्यात? नाही. सर. नेहमीप्रमाणे तर अटॅक करा, एक जाणार, परत आर आर ऍड होणार आणि तुमचा प्रायमरी अमाइनचा डायरेक्टली काय होणार? हा कोणता आला? सेकंडरी. कॉटन. क्वाटर्नरी अमोनियम. ठीक आहे. ऍसिटायलेशन म्हणजे ऍसिटाइल ग्रुप ऍड करणं. ऍसिटाइल ग्रुप कोणता असतो? सीओ. CH3. मग क्लोरीन बाहेर जाणार. एवढं समजेल का रे? एवढं फास्ट घेतलं का? मेकॅनिझम दाखवू. समजतंय सर. इकडे सीएल, आपल्याकडे इकडे काय? आर NH2. लोन पेअरचा अटॅक कडून होणार इथं. हा स्टेबल. Term. बाहेर कोण गेला? CL. म्हणून तुमच्या ग्रुपला अटॅच कोण झाला? COCl. COCl म्हणजेच कोणता ग्रुप आहे? असाईल. Acetyl. ऍसिटाइल म्हणजे ते झालं ऍसिटायलेशन. आता ऍसिटायलेशन करायला हा एक ऑप्शन असतो आणि दुसरा नेहमी कोणता असतो? हा कोणता फंक्शनल ग्रुप आहे? अनहायड्राइड. अनहायड्राइड. सो अनहायड्राइड मधला एक ग्रुप निघून जातो आणि दुसरा इथं अटॅच होतो. अनहायड्राइड मधला दुसरा ग्रुप नेहमी काय बनवतो साईडला लगेच? Acid. ओके. बेन्झॉयलेशन म्हणजे कॉटन ब्युमन रिएक्शन आहे. अगेन तोच विषय. आता आपण कन्फ्युज होतो इथं. आपल्याला काय सवय असते माहितीये का? जो पहिला असतो ना त्याच्यावर आपण रिएक्शन करतो नाही. तर आपल्याला सध्या इंटरेस्टिंग कोणता आहे? अमाइन. ऍक्च्युअली याची रिएक्शन इकडे होणार. बाकी तुम्हाला माहिती असेल, नायट्रोजनची लोन पेअर येणार, इथे अटॅक करणार, बाहेर कोण जाणार? सीएल. आर NH आणि त्याला अटॅच कोण झाला? CO विथ दिस ग्रुप. ठीक आहे. मग अशी असाईल होता, आता कोणता आला? बेन्झॉईल, म्हणून बेन्झॉयलेशन. ऍसिडिक नेचर मग अशीच झालं होतं. ऍसिडिक नेचर नीट बघा बरं का. अमाइन हे नॅचरली काय असतात? Weak बेसिक acid. नेचर. बेसिक असतात. तुम्हाला ती माग मी एक गोष्ट सांगितली असेल ना की नायट्रोजन दिसलं ऑलमोस्ट सगळे कंपाऊंड कसे असतात? बेसिक. Basic. बेसिक. पण आता इथं ऍसिडिक नेचरचा विषय चाललाय. मग जर हा ऍसिड म्हणून काम करत असेल तर त्याच्या शेजारचा त्याच्यापेक्षा पण स्ट्रॉंग काय असला पाहिजे? बेस. बेस. मग मेटल्स आर इलेक्ट्रो पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह. सो हा याच्यावर अटॅक करणार, हा कंपाऊंड तयार झाला. सो इट इज एन अल्काइल सोडा अमाइड. ठीक आहे, एवढंच पॉइंट आहे. टिल्डन रिएजंट बघून ठेवा. टिल्डन म्हणजे NOCl. NOCl. आता बघा मेन काय त्याच्यात? नायट्रोजन, ऑक्सिजन आणि क्लोरीन आहे. निगेटिव्ह ग्रुप जास्त आहे. बरं, टिल्डन काय करतो? प्रायमरी अमाइनचा डायरेक्ट बनवतो अल्किल हॅलाइड, बाकी N2 आणि हा साइड प्रॉडक्ट भेटतो. सर. नाव काय रिएक्शनचं बघ? हॉपमन्स मस्टर्ड ऑइल टेस्ट. पहिल्यांदा याला नाव असं का दिलं शोधा बरं या 2 लाईन मध्ये. का?
ते रिएक्शन झाल्यावर त्या रिएक्शन मध्ये मस्टर्ड ऑइल सारखा स्मेल येत होता म्हणून. बरोबर. म्हणजे जर एक पहिली गोष्ट इथं पीपीटी तयार होत नाही. मग तुम्ही समजा प्रायमरी सेकंडरी टर्शरी 3 अमाइन घेतले आणि तुम्हाला नाही माहिती सध्या कशात काय ठेवलेलं आहे, प्रत्येकामध्ये टाकून बघा, ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला स्मेल येणार तिथं कोणता अमाइन प्रेझेंट असेल बोला. प्रायमरी अमाइन. प्रायमरी अमाइन ना, इथं दिसतंय तुम्हाला प्रायमरी बरोबर रिॲक्शन होती, सेकंडरी बरोबर रिॲक्शन इथंच थांबते, इथं पुढे जात नाही आणि इथं तर काहीच रिॲक्शन होत नाही. सो आपण इझिली आयडेंटिफाय करू शकतो प्रायमरी सेकंडरी का टर्शियरी अमाइन प्रेझेंट आहे. ठीक आहे. ठीक आहे, बाकीचा आपण रिॲक्शनचा पार्ट प्रश्न विचारलाय, विच ऑफ द फॉलोइंग रिएक्शन इज अप्रोप्रिएट फॉर कन्वर्टिंग ऍसिटामाइड. ऍसिटामाइडचं स्ट्रक्चर बोला लवकर. CH3 C double bond O NH3. NH2. 2 मिथेनमाइन. मिथ म्हणजे किती कार्बन? 1 आणि अमाइन म्हणजे त्याला काय जोडलंय? NH2. त्यांनी म्हटलंय याच्यात कन्वर्जन करायला कोणते ऑप्शन चांगले दिलेले. पहिला हॉफमन हायपोब्रोमाइड रिएक्शन, फर्स्ट ऑप्शन आहे. दुसरा दिलाय स्टीफन्स रिएक्शन. तिसरा दिलाय गॅब्रियल फॅथलमाइड सिंथेसिस आणि चौथा दिलाय कार्बाइल अमाइन रिएक्शन. कोणता येईल? फर्स्ट. Huffman. हॉफमॅन. ठीक आहे, 2017 आलेला, सॉरी 2017 आलेला क्वेश्चन. ठीक आहे, नेक्स्ट पुढचा प्रश्न दिलाय. इथं जोडलाय NH2 आणि इथं जो ग्रुप आहे त्याला मी म्हणतो झेड आणि झेडचे ऑप्शन तुम्हाला देतो. एका ठिकाणी हायड्रोजन जोडलाय, दुसऱ्या स्ट्रक्चर मध्ये NO2 जोडलाय आणि तिसऱ्या स्ट्रक्चर मध्ये CH3 जोडलेला आहे. प्रश्न विचारलाय ऑर्डर ऑफ बेसिक स्ट्रेंथ सांगा. बोला. फर्स्ट. बोला आता. CAB. सी. Second, first, third. CAB सर. सगळ्यात स्ट्रॉंग बेस कोणता? B sir. बी. कस काय? बी नी सर C. सी. CH3 चा इफेक्ट कोणता? प्लस आहे. प्लस आहे. NO2 मायनस आर. हायड्रोजनचा 0. 0. बेसिसिटी कशाने वाढते? पॉझिटिव्ह इफेक्टने. सगळ्यात आधी कोणता येणार? सी, देन C. ए अँड देन फायनली बी. B. प्रश्न विचारलाय विच वन ऑफ द फॉलोइंग नायट्रो कंपाऊंड डज नॉट रिॲक्ट विथ नायट्रस ऍसिड. नायट्रस ऍसिडचं स्ट्रक्चर सांगा, तोपर्यंत मी इथं कंपाऊंड ड्रॉ करतो. N2O. अच्छा, N2O. ठीक आहे, ऑप्शन तुम्हाला देतोय, नीट लक्ष द्या. नायट्रस ऍसिड या चारीपैकी कोणाशी रिॲक्ट नाही करणार? बोला, काही गेस तुमचा? बरं, तुम्हाला दिलेले चारही कंपाऊंड कोणत्या कॅटेगरीमध्ये येतात? नायट्रो, नायट्रोजन. अल्केन. आणि आपण काय म्हणतो, नायट्रस ऍसिड याच्या बरोबर रिॲक्ट करेल का? तर तो अशा सगळ्यांबरोबर रिॲक्ट करतो ज्यांच्याकडे अल्फा हायड्रोजन आहे. आता शोधा कोणाकडे नाहीये. सेकंड. सेकंड सर. सेकंड म्हणजे कोणता म्हणताय तुम्ही? ए, बी. टर्शरी.
बी नंबरचा सर. सी म्हणताय? बी सर, बी. बी बरोबर. इथं या कार्बनला हायड्रोजन नाहीये कारण तिन्हीच्या तिन्ही कार्बन आणि एक नायट्रोजन. ऑप्शन नंबर कोणता आला? बी. बी. त्याच्यानंतरून पुढे दिलाय 5 नंबर. चला काय म्हणताय? अ गिवन नायट्रोजन कंटेनिंग अरोमॅटिक रिंग. नीट आहे का मी काय काय बोलतोय? अ गिवन नायट्रोजन कंटेनिंग अरोमॅटिक कंपाऊंड म्हणजे अरोमॅटिक माहिती आणि त्याच्यात नायट्रोजन आहे. रिॲक्ट्स विथ SnHCl. सो आता नायट्रोजन कंटेनिंग अरोमॅटिक म्हणजे काय करतो आपण? बेन्झिन आणि नायट्रोजन जोडलं त्याला म्हणजे इथं 2 काय जोडायला लागणार? हायड्रोजन. हायड्रोजन. इट रिॲक्ट्स विथ SnHCl. मग अशीच सांगितलं SnHCl काय करतो? रिडक्शन. Reduction. विथ SN फॉलोड बाय HNO2 म्हणजे SnHCl पण आहे आणि नंतरून HNO2 पण आहे. पुढं टू गिव्ह अ अनस्टेबल कंपाऊंड बी. सो इथं तुम्हाला जो काय भेटणार हा बी असेल विच इज अनस्टेबल. ऑन ट्रीटमेंट विथ फिनॉल फॉर्म्स अ ब्युटिफुल कलर्ड कंपाऊंड. इथं वापरला फिनॉल. फिनॉल पासून आपल्याला एक कलर्ड कंपाऊंड भेटतं. तुम्ही आता थेअरी वाचली का माहित नाही पण जसं तुम्हाला आठवत असेल की कलर्ड कंपाऊंड नेहमी कोणते येतात युजेस मध्ये? युजेस म्हणजे ऍप्लिकेशन मध्ये या चॅप्टर मध्ये कोणता असतो? ऑरेंज, रेड, डाय. डाय असतो. ठीक आहे. मग आता मला एक सांगा की SnHCl वापरल्यावर काय होणार तिथं? Reduction. रिडक्शन. नाही काहीतरी राहिलं. एक मिनिट. हा इथं मीच झालं ना. मला एक सांगा हे मी लिहिलेलं बरोबर आहे का चुकलंय? अ गिवन नायट्रोजन कंटेनिंग अरोमॅटिक कंपाऊंड ए. तर हे माझं बरोबर आहे का? मी लिहिलं मग अशी मला कळलं ते हे लिहिलं पण SnHCl वापरल्यावर आन्सर काय भेटणार आपल्याला? रिडक्शन बेन्झीन. ना. रिडक्शन मध्ये NH. ऍक्च्युली NH2 येणार आहे म्हणजे इथं काय असणार आहे मग आधी? Oxygen. ऑक्सिजन. NO2. सो हा ए झाला तुमचा. ठीक आहे. HNO2 बरोबर NH2 ची रिएक्शन केल्यावर काय होणार? आठवून बघा. N. हे सारखं विचारलं जाणार आहे. इथं प्रश्न आहे N2 आणि शेजारी काय येतो? Cl. Cl. याच्यावर पॉझिटिव्ह याच्यावर निगेटिव्ह. मी तुम्हाला मागं बोललो होतो की N2Cl पूर्ण जातो किंवा क्लोरीन पण जातो कारण दोन्ही काय आहे? गुड लिव्हिंग ग्रुप. आता मग इथं समजा फिनॉल आहे. काय होऊ शकतं सांगा? ऑप्शन मी दिलेच नाही तुम्हाला तरी पण. बेन्झीन. बॉन्ड N, डबल बॉन्ड N, बेन्झीन. बरोबर. हा आता बघा फिनॉलची रिंग कुठे ऍक्टिव्हेट असते? ऑर्थो आणि पॅराला. पॅरा. त्यापैकी जास्त लेस क्राउडेड कोणता? पॅरा. मग पॅरा निगेटिव्ह चार्ज कोण अटॅक करू शकतो? नायट्रोजन कारण तो पॉझिटिव्ह. बाहेर कोण जाणार? Cl. सो रिंगला काय जोडलंय? नायट्रोजन आणि नायट्रोजनला परत नायट्रोजन आणि त्याच्यानंतरून एक रिंग आणि त्या रिंगच्या ऑर्थोला पॅराला कोणता ग्रुप आहे? OH. आणि हे स्ट्रक्चर तुमचं दिलेलं आहे रेड कलर्ड आहे. पॅरा हायड्रॉक्सी ॲझोबेन्झिन नाव आहे याचं. पॅरा हायड्रॉक्सी इथं दिसतं तुम्हाला. ॲझो म्हणजे कोणाचा बॉन्ड असतो? नायट्रोजन N2 चा. आणि शेवटी काय दिलाय? बेन्झिन. सो इट इज अ बेन्झिन. आलेला क्वेश्चन होता 2016 चा आहे. नेक्स्ट. अच्छा तुमचा टाइम झाला. रिंगला जोडलं इथं N ट्रिपल बॉन्ड N पुढे Cl आहे. पॉझिटिव्ह चार्ज इथं प्लस याची रिएक्शन केली ती त्यांनी NH2 बरोबर. NH2 म्हणजे रिंगला NH2 इथं घेतलं aniline आणि देन इथं त्यांनी वापरलाय ऍसिडिक मीडियम H+ केलेला आहे.
आणि ते म्हणतात आहे की इथं प्रॉडक्ट जो असणार आहे, जो खाली येणार आहे, तो आहे येलो डाय. तर मग काय इथं तुमचा प्रॉडक्ट तयार होऊ शकतो? तर आपण मगाशीच बघितलं की N2Cl मधला लिव्हिंग ग्रुप कोणता? Cl. Cl. सो तुमचा लोन पेर जी आहे ते अटॅक इथं करू शकते आणि बाहेर कोण जाणार? Cl. सो सॉरी, चुकलं. आपलं कसं इथून डायरेक्ट अटॅक नाही होणार ना तो. ही रिंग कोणत्या डायरेक्टिंग आहे? ऑर्थो आणि पॅरा. सो Para. पॅराचा अटॅक होणार, बाहेर कोण जाणार? Cl. मग काय झालं? रिंग तुमची पहिली रिंगला काय जोडलंय? N. आता N डबल बॉन्ड N, त्याच्या पुढे काय आली परत एकदा? Ring. रिंग, आणि रिंगला पुढे आला NH2. तो कंपाऊंडचा कलर कोणता? येलो. Yellow. येलो डाय तयार झाली. ठीक आहे. अजून एक प्रश्न सेम टाईप हा आलेला आहे 2008 आणि 2004. बघा सेम टाईप वर आतापर्यंत 4 वेळा प्रश्न आलाय. प्रश्न तुम्हाला असा विचारलेला होता, ॲनिलीन घेतलाय, इथं वापरला NaNO2 HCl, मध्ये स्पेस सोडतो, इथं काहीतरी असणार आहे, आणि नंतर इथं ॲरो वरती त्यांनी लिहिलंय बेन्झिन, बेन्झिनला नायट्रोजन, नायट्रोजनला 2 CH3. तर मला सांगा सुरुवातीला काय भेटल? NaNO2 HCl काय करतो? अमाईनचं काय बनवतो? नायट्रो. कस काय? N2Cl. Also group. मग आता हे मगाशी आपण तेच करत होतो मगापासून, इथं काय CH3. मग ही रिंग कोणते डायरेक्टिंग आहे? Ortho para. ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग. मग तेच होणार मगाशी झालं तसं. इथला निगेटिव्ह चार्ज कुठे अटॅक करत? N2. बाहेर कोण जाणार? Cl. सो रिंगला अटॅच काय? नायट्रोजन, डबल बॉन्ड नायट्रोजन, त्याच्यानंतर रिंगला नायट्रोजन, आणि त्याला 2 काय आले? CH3. ठीक आहे. एक मिनिट. एका टाईपचे शोधायला थोडा वेळ लागतो. सेम क्वेश्चन दिला होता, सेम परत एकदा 2010. आता जो बोर्डवर येतो, पण त्यांनी लिहिताना कसा लिहिला होता तो? आधी ॲनिलीन दिला, ॲरो वरती हे लिहिलं होतं NaNO2 HCl, आणि नंतरून याचं नाव लिहिलं होतं X, आणि ॲरो वरती लिहिलं NN डायमिथाइल ॲनिलीन. हा कंपाऊंड त्यांनी सांगितलेला सेमच आहे का? नाही सर, बरोबर सेम आहे सर. सेम आहे की. NN जसं तुम्ही IUPAC करता ना, समजा 2 नंबरच्या कार्बनला 2 ग्रुप असेल तर तुम्ही कसं लिहिता? 2,2. 2. तसं नायट्रोजनला किती? CH3 2, म्हणून NN 2 म्हणजे डाय, आणि CH3 म्हणजे काय? मिथाइल. मग बेन्झिनला नायट्रोजन असेल तर त्याला काय म्हणतो आपण? ॲनिलीन. Aniline. ठीक आहे. सो याचं नाव काय? NN डाय मिथाइल ॲनिलीन. लागलं इथं परत बघा, रिंगला नायट्रोजनला 2 काय आले? CH3. नाव काय? NN डाय म्हणजे 2, CH3 म्हणजे काय? मिथाइल. आणि बेन्झिन विथ नायट्रोजन, मग त्याला काही ग्रुप असू द्या, पण त्याला आपण काय म्हणतो? Aniline. ॲनिलीन. सो NN डायमिथाइल काय आलं? ॲनिलीन. ठीक आहे. आता या टाईपचे प्रश्न मी परत घेणार नाही, खूप वेळा झाले ते, आणि एवढ्या वेळा आले पण आहे. मोजून सांगतो आता.
2 मिनिटं. हा टाइप संपला. 1 2 3 4. 4 वेळा हॉपमन आलेली आहे. हॉपमन सांगायची गरज नाही ना आता. नाही सर. नाही सर. ठीक आहे, हॉपमन आली होती. एक आयसोमेरिझमचा प्रश्न पाडला होता एकदा या चॅप्टर वरती. विचारले द नंबर ऑफ स्ट्रक्चरल आयसोमर पॉसिबल फॉर द मॉलिक्युलर फॉर्म्युला C3H9N. किती पॉसिबल होतील सांगा आता. 3 कार्बन आणि पुढे काय जोडलं, NH2. बघा 3 कार्बन हायड्रोजन किती, 1 2 3 4 5 6 7 8 9. बरोबर आहे. अजून सांगा कसं काढू स्ट्रक्चर. सेकंड पोझिशनला NH3. असं काढलं चालेल. हो सर. अजून काही. 2 झाले. अजून सांगा. स्ट्रेट झाली, ब्रँच झाली. बोल 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 बोल. नायट्रोजनला आपण जॉईन करू शकतो असं म्हणायचं ना तुला. हे चालेल का. हो सर. अजून काय करू शकतो. आता इथं किती कार्बन होते, 3. 3 मधले मी इथं 2 घेतले आणि इथं 1 घेतला. आता तर काही करता येणार नाही. सो नायट्रोजनलाच आपण काय जोडू शकतो, 3 हायड्रोजन. कार्बन कार्बन CH3 CH3 CH3. बघा C3H9N म्हणजे टोटल किती पॉसिबल आयसोमर झाले. 4. ठीक आहे. नेक्स्ट वन, द इलेक्ट्रोलायटिक रिडक्शन ऑफ नायट्रोबेन्झिन. चला इथं लिहून घेतो आधी. आपल्याकडे नायट्रोबेन्झिन आहे, त्याचं आपण करतोय रिडक्शन. ठीक आहे. इन स्ट्रॉंगली ऍसिडिक मीडियम, म्हणजे इथं काय लिहिणार मी, H+. ते म्हणतात ते तुमचा प्रॉडक्ट काय असू शकतो. तुम्हाला ऑप्शन पण सांगतो, तुमचा गेस तुम्ही सांगा मला. ॲझोबेन्झिन, ॲनेलिन, पॅरा अमायनो फिनॉल, ॲझॉक्सिबेन्झिन. तुम्हाला हे माहिती पाहिजे की इलेक्ट्रोलाइट. ॲनिलीन. नाही 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 नाही. ज्यावेळेस आपण हे करतो, NO2 वर रिएक्शन करतो, आपण काय करतो, इलेक्ट्रोलायटिक रिडक्शन करतोय. सो त्या ठिकाणी तयार होतो NHOH. वेगळी थोडी रिएक्शन, NHOH तयार होतो. आणि अजून त्यांनी नंतरून दिलेलं नाही, पण इथे एक रिअरेंजमेंट होती. रिअरेंजमेंट मध्ये काय होतं बघा, इथं जर वरती NH2 झाला तर स्ट्रक्चर अजून स्टेबल होणार. सो वरती येतो NH2 आणि त्याच्या बरोबर पॅरल जॉईंट काय होतो, OH. OH. असं कसं आलं, कारण या कार्बनला ऑलरेडी काय होतं, हायड्रोजन. H+. तो वरती गेला आणि OH आला खाली. ठीक आहे. सो ही या ठिकाणी होती रिअरेंजमेंट, म्हणून मुद्दाम त्यांनी विचारले पॅरा अमायनो फिनॉल. आता हे नाव देताना पण कळलं पाहिजे की एक तुमच्याकडे OH ग्रुप आहे आणि दुसरा NH2 आहे. तर त्यांनी या चेनला तुमची बेसिक चेन पकडून त्याला डायरेक्ट नाव का दिलं, फिनॉल. आणि त्याच्या पॅरा लोकेशनला कोणता ग्रुप आहे, अमायनो. समजलं का नाही. हो सर. ठीक आहे. अजून बरेचसे आहे रिएक्शन्स आहे समोर. आता